रसिक दर्शक हो, श्रोते हो, मार्मिक संवादच्या मार्मिक कट्ट्यावर संवाद साधण्याच्या या कार्यक्रमामध्ये समारोप करताना शोभाताईंना विचारूयात एक छान आणि सुंदर असा प्रश्न. शोभाताई, तुमचं एकूण सेवा काळ आणि सेवानिवृत्तीचा काळ हा मी जवळनं पाहतो आहोत. अनेक अडचणी तुमच्यासमोर आल्या, काही चांगले प्रसंग, काही वाईट प्रसंग आले, परंतु आनंदी राहण्याचा तुमचा जो स्वभाव आहे तो तुम्ही कधी बदलला नाही. आपण पाहतो की नेहमी बरेच सरकारी नोकर सेवानिवृत्त होत असतात, परंतु सेवानिवृत्तीनंतर काय हा त्यांच्यासमोर मोठा प्रश्न असतो. कारण अचानक एवढा मोठा वेळ असतो, बऱ्याच लोकांना छंद नसतो, बऱ्याच लोकांना वेळेचा उपयोग कसा करायचा, वेळ घालवणे आणि वेळेचा सदुपयोग करणे या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. मग काही लोकांना वेळ घालवावा लागतो. आता तुम्ही वेळेचा सदुपयोग करता, परंतु काही लोकांना वेळ घालवावा लागतो. मग त्या वेळ घालवण्यासुद्धा त्यांना कसं घालवायचं तर माहीत नसतं. त्यांना ते प्रश्न पडतो. त्यांच्याकडे पैसा असतो, सगळ्या गोष्टी असतात, त्यांना विवंचना असते. मग त्यांना बऱ्याच वेळेला त्या विवंचनेतून दुःखाला सामोरं जावं लागतं. ते मानसिक दृष्ट्या खचलेले असतात. मग अशा ज्या आज सेवानिवृत्त व्यक्ती आहेत आणि जे भविष्यामध्ये सेवानिवृत्त होणार आहेत, मग ह्या सर्वांनी आनंदी राहावं, समाजासाठी उपयुक्त काम करावं, कुटुंबासाठी उपयुक्त राहावं, कुटुंब वत्सल राहावं, यासाठी तुम्ही जो प्रयत्न करता आहात त्यात तुम्हाला यश मिळतं आहे. मग हाच संदेश किंवा काही तुम्हाला मार्गदर्शन करता येईल का आमच्या दर्शकांना? तर कृपया तुम्ही मार्गदर्शन करावे. आता काय होतं, सर्वजण म्हणतात आपण म्हातारे झालो असं समजायचंच नाही. बरं. पण माझ्या तर मते काय होतं, म्हातारपण हे पहिल्यांदा आपण स्वीकारलं पाहिजे. बरं. स्वीकारलं पाहिजे, त्याच्याशिवाय आपल्याला कळणार नाही की आपण कसं वागायचं किंवा काय निर्णय घ्यायचे किंवा कसं काय करायचं. म्हणजे म्हातारपण म्हणायचं का पोक्तपण म्हणायचं? म्हणजे असे मॅच्युरिटी थोडक्यात, थोडक्यात विचारांची, आचारांची, सगळ्याच बाबतीत ती मॅच्युरिटी आपण स्वीकारली पाहिजे. कारण काय आहे की आपण आतापर्यंत ज्या गोष्टी करू शकत असतो ते इथून पुढं करू शकणार का नाही, किती करणार, किती प्रमाणात करणार, म्हणजे मनाची तयारी असते, परंतु शारीरिक आपल्या ज्या ह्या क्षमता थोड्या कमी झालेल्या असतात, पण कमी होत राहतात. त्याचा स्वीकार केला म्हणजे काय होतं की आपल्याला बाबा हे होणारच म्हणल्यानंतर फार दुःख होत नाही. आणि होणारच नाही असं जर ठामपणे धरलं तर मात्र दुःख होत असतं. जर कुठल्याही गोष्टीचा स्वीकार केला तर आपल्याला ते आपण चांगल्यापणे हाताळू शकतो असं मला वाटतं. म्हणून आपण काय करायचं, पहिल्यांदा म्हातारपण स्वीकारायचं आणि आपल्याला ह्या वयाला आपण कसं वागावं किंवा काय करावं, कोणाच्या आचार विचारांशी कसं सहमत व्हावं हे पण कळतं. आणि आपल्यामध्ये जास्तीत जास्त ह्या वयामध्ये सहनशीलता मुख्य म्हणजे आली पाहिजे. आणि त्या समोरच्या व्यक्तीचं समजा खूप आपल्याला पटत नसेल तरी सुद्धा नाही, आपण पटवून घ्यायचं की खोटं जरी असेल तर खरं असू देत म्हणायचं. हे आपलं चुकतंय तुमचं समोरच्या व्यक्तीचं असं जास्त ताणत बसायचं नाही, तर तो प्रश्न सोपा होत जातो आपल्याला. म्हणजे शारीरिक व्याधी पण सहन करायच्या आणि बऱ्याचदा समोरच्या व्यक्तीच्या वागण्यामुळं मानसिक त्रास जो होतो तो कमी करण्याचा आपण प्रयत्न करायचा. म्हणजे जगताना लहानपणापासून आपण तडजोड करत असतो, परंतु वार्धक्य हे आपल्याला आलेलं आहे किंवा प्रौढावस्थेतनं आपण वार्धक्याकडे चाललो आहोत हे आपण स्वीकारलं पाहिजे. आणि त्या मग शारीरिक यातना असतील किंवा थोड्या बहुत मानसिक यातना असतील त्याच्याशी तडजोड करून पुढे जायचं आणि प्रत्येक गोष्टी स्वीकार करायची. आणि हे आपल्याला मिळालं नाही, हे आपल्याला मिळालं नाही ह्याचं दुःख करण्यापेक्षा जे आपल्याला समोर मिळतंय ते आपल्याला खूप आहे म्हणायचं, खूप आहे. आणि काय असतं माहिती का, आसपासच्या लोकांकडे जरा थोडंसं डोळसपणे बघितलं तर त्यांची दुःख जी असतात ती वेगळी असतात, ती नक्कीच आपल्यापेक्षा जास्त आहेत. तर आपण खूप सुखी आहोत असं आपल्याला मनाची समज होते. त्याच्यामुळं आपण समाधानी होऊ शकतो की आजूबाजूच्या थोडंसं समाजात बघायचं. खूप काही लोक असे आहेत की ज्यांना खूप त्रास होतो, कौटुंबिक त्रास असतो, आर्थिक त्रास असतो, मानसिक त्रास, शारीरिक त्रास असतो. त्यापेक्षा आपण खूप सुखी आहोत
आणि सुख सुख म्हणजे तर नक्की काय, मनाची अवस्थाच आहे. मनाची ही अवस्था आहे. आणि आपल्या कुटुंबात, आपल्या नातवंडात, आपल्या मुलासून, आपल्या गावामध्ये, पंढरीचे सुख नाही तरी भुवनी आहे. प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असेल. मुख्य म्हणजे आपण पंढरपुरात जन्मलो आणि माझं माहेर पंढरी असं सगळं जग म्हणतं आणि ते भाग्य आपल्याला लाभलंय. आणि माहेर म्हणता म्हणता आपलं सासर ही पंढरी आणि आपल्याला शेवटचा दिस गोड व्हावा म्हणते तसं आपल्या पंढरपुराच्या परिसरात आपल्याला मृत्यू आला तर मोक्ष प्राप्ती आहे, स्वर्ग प्राप्ती आहे असं आपल्या शास्त्रानं सांगितलेलं आहे. आणि तसंच घडावं ही एक अपेक्षा आहे. आणि कुणीही आपला जो शेवटचा प्रवास आहे तो गोड होण्यासाठीच प्रयत्न करावा. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. रसिक दर्शक हो, श्रोते हो आणि मित्र हो, आपण पंढरपूरच्या सौ शोभाताई माळवे यांच्याशी संवाद साधत आहोत. लायन्स क्लब पंढरपूर संचलित शहीद मेजर कुणालगीर गोसावी अंधशाळा पंढरपूर येथे त्यांनी जवळपास 25 वर्षे सेवा बजावली. आता त्या सेवानिवृत्त आहेत. सेवा बजावताना सुद्धा त्यांनी एक सामाजिक भूमिका निभावली आहे. त्याचबरोबर सेवानिवृत्तीनंतर सुद्धा त्यांनी सामाजिक भूमिका, कौटुंबिक भूमिका आणि इतर अनेक भूमिका निभावल्या आहेत. त्या सर्व भूमिका निभावताना काही चढ उतार त्यांच्या जीवनामध्ये नक्कीच आले. जे चढ उतार तुमच्या आणि आमच्या जीवनामध्ये येत असतात, परंतु कधी कधी आपण खचून जातो. परंतु शोभाताई कधी खचल्या नाहीत, डगमगल्या नाहीत. अतिशय मोठे मोठे प्रसंग त्यांनी पार केलेले आहेत आणि त्यातून त्यांनी एक सगळ्यांना, विशेषतः आम्हा पंढरपूरवासियांना एक संदेश दिला आहे की दुःखाला घाबरायचं नाही, त्याच्यावरती विजय प्राप्त करायचा म्हणजे करायचा. आणि ती भावना घेऊन त्यांनी आजपर्यंत त्यांचा प्रवास जो आहे, जीवन प्रवास, तो संघर्षमय असला तरी सुद्धा अतिशय सुखाचा आणि आनंदाचा केलेला आहे. इथून पुढे सुद्धा त्यांचं काम सुरूच राहणार आहे. आता या पावसाळ्यामध्ये सुद्धा त्यांच्याकडून वृक्षारोपण होत असतं. प्रत्येक वर्षी मी जात असतो, त्या मला बोलवतात. त्यांचं काम आम्ही जवळून पाहिलेलं आहे. समाजामधल्या अशा व्यक्तींचा वारसा आणि वसा आपणही पुढं चालवला पाहिजे. आणि एक त्यांनी मगाशी सांगितलं की त्यांनी झाडं लावली आणि त्याचं संवर्धन केलं, तर हा किमान विचार सर्वांनी जरी अंगीकारला, प्रत्येक व्यक्तीने एक व्यक्ती आणि 10 वृक्ष लावून त्याचं संवर्धन जर केलं तर एक खूप मोठा आमूलाग्र बदल आपल्याला नजीकच्या काळामध्ये पाहायला मिळेल. त्याचबरोबर आनंदी कसं राहावं, जीवन कसं जगावं, मुलांशी, सुनांशी आणि एकंदरीत आपल्या अवतीभोवती असलेल्या परिसराशी जुळवून कसं घ्यावं हे त्यांनी आपल्याला सांगितलं. त्यांच्या हातून त्यांच्या वयाच्या 100पर्यंत अतिशय चांगलं सामाजिक काम घडत राहावं. आणि विशेष म्हणजे त्यांच्या सामाजिक कामाकडे पाहत पाहत आमच्यासारखे हजारो सामाजिक कार्यकर्ते जे खारीचा वाटा उचलतात असे घडत राहो, हीच या निमित्त पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करूयात आणि थांबूयात. धन्यवाद.